राज्यातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। या विद्यार्थिनींना कमवा आणि शिकाच्या धर्तीवरती महिन्याला 2000 रुपये देण्याचा सरकारचा विचार आहे। मुलींना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा पॉकेट मनी देण्याचा सरकारचा विचार आहे। अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास राज्यातील जवळपास 12 लाख उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना याचा लाभ घेता येईल। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतल्या काही महाविद्यालयामधील विद्यार्थी त्यासोबतच शिक्षकांशी मंत्रालयामध्ये संवाद साधलेला होता आणि त्यानंतर ते बोलत होते। दरम्यान यावर आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी घणाघात केलाय। पाहूयात। पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं। जर त्या 2000 मध्ये 2000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना। कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय। ज्या मुलांना आत्ता अक्कल येते, जे मुलं तरुण आहेत त्यांना माहीत नाही, त्यांना फुकट 2000 रुपये आल्यावर काय होईल? तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली। हे काय संपूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त केलं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता 2000 रुपये देऊन जेनजीला फिरवण्याचं काम होत असेल तर जेनजी एवढा सक्षम आहे, त्याची बुद्धी एवढी शार्प आहे की चोर कोण साव कोण हे त्याला कळत आहे। त्यांचा विश्वास आता राहिलेला नाही। तुम्ही धर्माने बांधू शकत नाही, तुम्ही विचाराने त्यांना बांधू शकत नाही, कारण मंदिरात चोरी करणारी मंडळी, राम मंदिर लुटणारी मंडळी त्या जेनजीकडे जाऊन काय सांगतील? जे ज्योतिषशास्त्रांचा अभ्यासक्रम आणणारी मंडळी काय सांगणार आहेत? त्यामुळे याच्यातून मला वाटतं फार काही फरक पडणार नाही।